अथ दुर्गा सप्तशती पंचमोध्याय ध्यानम, जी आपल्या करकमलामध्ये घंटा, शूळ, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्यबाण धारण करते. शरद ऋतूत आकाशात शोभत असलेल्या चंद्राप्रमाणे जिची कांती आहे, जी त्रैलोक्याला आधारभूत आहे, जिने शुंभ आदी दैत्यांचा वध केला आहे व जी गौरीच्या देहापासून उत्पन्न झाली आहे, त्या महासरस्वती देवीचे मी निरंतर भजन करते. ऋषी म्हणतात, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या दैत्यांनी बलाने उन्मत्त होऊन इंद्राचे त्रैलोक्याचे राज्य व यज्ञभाग हरण केला. ते दोघेच चंद्र, सूर्य, कुबेर, वरुण आणि यम यांचा अधिकार चालवू लागले. वायू आणि अग्नीचे कार्यही ते दोघे चालवू लागले. त्या दोघांनी सर्व देवांचा अपमान करून आणि पराभव करून अधिकार काढून घेऊन त्यांना स्वर्गातून हाकून लावले. तेव्हा त्या दुष्ट दैत्यांनी हाकून दिलेले देव त्या अपराजिता देवीचे स्मरण करू लागले. देव मनात म्हणाले, त्या देवीने आपणास असा वर दिला आहे की संकटकाळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या क्षणीच तुमची सर्व मोठी संकटे नाहीशी करीन. याप्रमाणे विचार करून पर्वतश्रेष्ठ हिमालय पर्वतावर जाऊन श्री विष्णूंची योगमाया आदिशक्तीची स्तुती करू लागले. देव म्हणाले, कल्याण होण्यास कारणीभूत अशा महादेवीला नमस्कार असो. आम्ही नित्य जगदंबेला वंदन करतो. रौद्र स्वरूपी देवीला आमचा नमस्कार असो. नित्या, गौरी, धात्री अशा देवीला नमस्कार असो. चंद्रप्रकाशाप्रमाणे कांतिमान चंद्रस्वरूपी सतत सुख देणाऱ्या देवीला आमचा नमस्कार असो. शरण येणाऱ्यांचे कल्याण करणारी समृद्धी आणि सिद्धिरूपी देवीला आम्ही वारंवार वंदन करतो. जी नैऋत्या राजाची लक्ष्मी व जी शिवाची पत्नी तिला आमचा वारंवार नमस्कार असो. दुर्गा संकटातून रक्षण करणारी, सर्वांची मूळ सारभूता, सर्व कार्य करणारी कृष्णा धूम्र स्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत शांत व अतिशय भयंकर रूप धारण करणाऱ्या देवीला नमस्कार असो. आमचे आधारस्थान असलेल्या कृतिशील देवीला वारंवार आमचा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी विष्णूंची माया अशी म्हटली जाते, तिला आमचा नमस्कार असो. तिला आमचा नमस्कार असो. पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप अशी म्हटली जाते, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी बुद्धिरूपाचे राहिली आहे, तिला आमचा नमस्कार असो. तिला आमचा नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निद्रारूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रांच्या ठिकाणी शुद्धारूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी प्रतिबिंब रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शक्तिरूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी अभिलाषा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी क्षमा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी लज्जा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शांती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शोभा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी लक्ष्मी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वृत्ती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी श्रुती रूपाने राहिली आहे, स्तुती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दृष्टी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मातेच्या रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो.
जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भ्रांती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो, सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी इंद्रियांची अधिष्ठात्री देवी म्हणून व्यापून राहिली आहे, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो, सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य रूपाने सर्व जगाला व्यापून राहिली आहे, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो, सतत नमस्कार असो. पूर्वी आपले इच्छित प्राप्त झाल्यामुळे देवांनी जिचे स्तवन केले, त्याचप्रमाणे इंद्राने पुष्कळ दिवसपर्यंत जिची आराधना केली, ती शुभकारक देवी आमचे कल्याण व मंगल करो व आमच्या सर्व आपत्ती नष्ट करो. सांप्रत उन्मत्त दैत्यांपासून छळले गेलेले आम्ही सर्व देव त्या परमेश्वरीला नमस्कार करीत आहोत आणि भक्तीने नम्र झालेल्या पुरुषांकडून स्मरण होताच ती तात्काळ सर्व आपत्तींचा नाश करते. ती जगदंबा आमचे संकट दूर करो. ऋषी म्हणतात, हे राजा, याप्रमाणे सर्व देव स्तुती करीत होते. त्यावेळी गंगे स्नान करण्यासाठी पार्वती देवी तेथे आली. सुंदर भुकटी असलेल्या पार्वती देवीने देवांना विचारले, आपण येथे कोणाची स्तुती करीत आहात? तेव्हा पार्वतीच्या शरीरकोशातून प्रगट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ दैत्यांकडून पळवून लावलेल्या व निशुंभ दैत्याने युद्धात पराभूत केलेल्या सर्व देवांकडून माझे स्तवन केले जात आहे. पार्वतीच्या शरीरकोशापासून अंबिका देवी उत्पन्न झाली, म्हणून तिला सर्व लोकांमध्ये कौशिकी असे म्हणू लागले. कौशिकी त्या शरीरकोशापासून प्रगट होताच पार्वतीचा रंग काळा पडला, म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर शुंभ निशुंभांचे सेवक चंडमुंड तेथे आले व अत्यंत सुंदर व मनोहर असे रूप धारण करणाऱ्या अंबिका देवीला त्यांनी पाहिले. नंतर ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, ती एक अत्यंत सुंदर स्त्री असून दिव्य कांतीने हिमालयाला प्रकाशित करीत आहे. तिच्यासारखे अतिशय देखणे रूप कोणीच कुठेही पाहिले नसेल. हे असुरेश्वरा, ती कोण आहे हे जाणून घेऊन आपण तिचा स्वीकार करावा. स्त्रियांमध्ये तर ती केवळ रत्नच आहे. तिचे अवयव फार सुंदर आहे. ती आपल्या कांतीने सर्व दिशा प्रकाशित करते. आता ती हिमालयावरच राहत आहे. महाराज, आपण तिला पाहू शकता. हे प्रभोमनी, हत्ती, घोडे वगैरे त्रैलोक्यातील सर्व रत्ने आहेत. ती आपल्या घरात शोभा देत आहेत. हत्तींमध्ये रत्नच असलेला ऐरावत, पारिजात वृक्ष, उच्चश्रवा घोडा हे सर्व आपण इंद्रापासून आणले. ब्रह्मदेवाचे हंसयुक्त असे अद्भुत विमान होते, तेही आपण आणले. त्याचप्रमाणे महापद्य नावाचा खजिना आपण कुबेरापासून जिंकून आणलात. सुंदर केसरांनी सुशोभित व कधीच न कोमेजणाऱ्या कमळांची माळा समुद्राने आपल्याला भेट दिली आहे. सोन्याचा वर्षाव करीत राहणारे वरुणाचे छत्रही आपल्या घराची शोभा वाढवित आहेत. त्याचप्रमाणे हा सर्वश्रेष्ठ रथ जो पूर्वी दक्ष प्रजापतीच्या अधिकारात होता, तो आपल्या ताब्यात आहे. हे दैत्येश्वरा, यमाची उत्क्रांदिता नावाची शक्ती देखील आपण हरण करून आणली. त्याचप्रमाणे वरुणाचा पाश, समुद्रात उत्पन्न होणारी सर्व रत्ने आपला भाऊ निशुंभ याच्या घरी आहेत. अग्नीने ही स्वतः शुद्ध केलेली 2 वस्त्रे आपल्या पायाशी ठेवली आहेत. दैत्यराज, या प्रकारे सर्व रत्ने आपण हरण करून आणली आहेत. मग स्त्रियांमध्ये केवळ रत्न अशी ही स्त्री आपण का बरे प्राप्त करून घेत नाही? ऋषी म्हणतात, चंडमुंडांचे हे भाषण ऐकून त्या शुंभाने आपला सुग्रीव नावाचा महान दूत देवीकडे पाठवला आणि त्या दूताला सांगितले, तू माझ्या आज्ञे करून तिच्या समोर असे काही सांग की जेणेकरून प्रीतीने माझ्याकडे लवकर येईल. असे कार्य त्वरित कर. तो दूत पर्वतांच्या अत्यंत रमणीय प्रदेशात जेथे ती देवी होती तेथे गेला आणि अत्यंत मृदू आणि मधुर वाणीत देवीजवळ बोलू लागला. दूत म्हणाला, हे देवी, दैत्यराज शुंभ हा त्रैलोक्यातील परमेश्वर आहे. त्याने दूत म्हणून मला तुझ्याजवळ पाठवले आहे. सर्व देवांवर तो आपला अधिकार सदोचित चालवतो. सर्व देवांचा त्याने पूर्ण पराभव केला आहे. त्या शुंभाचा संदेश मी तुझ्यासाठी आणला आहे. शुंभ म्हणतो, सर्व त्रैलोक्य माझ्या अधिपत्याखाली आहे. सर्व देव माझ्या आज्ञेत वागतात. सर्व देवांचे निरनिराळे यज्ञभाग मी सेवन करतो. त्रैलोक्यामध्ये जी श्रेष्ठ रत्ने आहेत ती सर्व माझ्या ताब्यात आहेत. सर्व हत्तींमध्ये रत्न असा तो इंद्राचा ऐरावत मी हरण केला आहे. क्षीरसागराच्या मंथनातून उत्पन्न झालेला उच्चश्रवा नावाचा अश्वराज देवांनी नम्रतापूर्वक मला अर्पण केला आहे. हे सुंदरी, देव, गंधर्व, नाग इत्यादिकांजवळ जे काही रत्नासारखे पदार्थ होते ते सर्व आता माझ्याकडे आहेत. हे देवी, सर्व स्त्रियांमध्ये तू रत्न आहेस,
म्हणून तू मला प्राप्त हो, कारण मी रत्नांचा उपभोक्ता आहे. हे चंचल नेत्रे, तू मला किंवा माझा महापराक्रमी धाकटा भाऊ निशुंभ याला वर, कारण तू केवळ रत्नस्वरूप आहेस. माझ्याशी विवाह केल्यामुळे तुला मोठे ऐश्वर्य प्राप्त होईल, म्हणून बुद्धिपूर्वक विचार करून तू मला वर. ऋषी म्हणतात, दूताने हे सर्व सांगितल्यावर जिने हे त्रैलोक्य धारण केले आहे अशी कल्याणमयी भगवती दुर्गादेवी मनातल्या मनात गंभीरपणे स्मितहास्य करीत म्हणाली, हे दूता, तू जे बोलत आहेस ते सर्व खरे आहे. त्यात तू किंचितही खोटे बोलत नाही आहेस. शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे व निशुंभही त्याच्यासारखाच आहे. परंतु याविषयी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी माझ्या अल्पबुद्धीने पूर्वी जी प्रतिज्ञा केली आहे ती ऐक. जो मला रणांगणात जिंकील, जो माझ्या युद्ध कौशल्याचा गर्व नष्ट करील व जगात माझ्यासारखाच बलवान असेल, तो माझा पती होईल. म्हणून शुंभ किंवा महादैत्य निशुंभ यांनी स्वतः येथे येऊन युद्धात मला जिंकून माझे पाणीग्रहण करावे. या कार्यात आता विलंब कशाला? दूत म्हणाला, हे देवी, तू गर्विष्ठ आहेस. माझ्यासमोर अशी गोष्ट करू नकोस, कारण त्रैलोक्यात कोणता पुरुष शुंभ आणि निशुंभासमोर युद्धात उभा राहील? हे देवी, इतर सर्व दैत्यांसमोर देखील सर्व देव युद्धात उभे राहू शकले नाहीत. मग तू एकटी स्त्री युद्धात उभी कशी राहशील? ज्या शुंभ आदी दैत्यांपुढे इंद्रादी सर्व देव उभे राहू शकले नाहीत, त्यांच्यासमोर तू स्त्री कशी येशील? म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तू शुंभ निशुंभांकडे चल. असे केल्याने तुझी प्रतिष्ठा राहील. तुझे केस पकडून अपमानित करून तेथे जाण्याची वेळ आणू नकोस. देवी म्हणाली, तुझे म्हणणे ठीक आहे. शुंभ निशुंभ मोठे बलवान आहेत, पराक्रमी आहेत, पण मी पूर्वी विचार न करताच प्रतिज्ञा करून बसलेले आहे. त्याला आता मी काय करू? म्हणून तू आता जा आणि तुला मी जे सांगितले आहे ते तू त्या दैत्यराजाला आदरपूर्वक सांग. मग त्यांना जे वाटेल ते करतील. अशा प्रकारे सप्तशतीतील देवी दूत संवाद नामक 5वा अध्याय संपूर्ण झाला. जगदंबा माता की जय.